लाडक्या बहिणींसाठी खुश खबर। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। लाडक्या बहिणींसाठी 30 एप्रिल पर्यंत KYC ची मुदतवाढ झालेली आहे, म्हणजेच 1 महिना तुम्ही KYC ची प्रक्रिया करू शकता। लाडक्या बहिणींनो, जर तुमचा लाभ बंद झाला असेल तर एक फॉर्म भरून द्यायचा आहे। तुम्ही जर हा एक फॉर्म भरून दिला तर तुमची योजना पुन्हा एकदा सुरू होणार आहे। लाडक्या बहिणींनो, पुन्हा एकदा संधी तुम्हाला देण्यात आलेली आहे आणि सरकारने ते क्लिअर सुद्धा केलेलं आहे। आदिती तटकरे मॅडम यांनी स्वतः माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे। बघा, आज पुन्हा वाटप होणार आहे, राहिलेला फेब्रुवारी महिन्याचं वाटप। मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की KYC ची जी आकडेवारी आहे ते आपल्याला 30 एप्रिल पर्यंत वाढवायची आहे। पण माझी सरकारला अजून एक विनंती आहे की तुम्ही दुसऱ्या KYC साठी मुदतवाढ देताय, कारण की ज्यांनी एकदा KYC ची प्रक्रिया केली नाही त्यांना सुद्धा एकदा संधी द्या। परंतु ज्यांची KYC राहिली आहे त्यांच्यासाठी काय? सरकारला एक विनंती आहे की ज्यांच्यासाठी संधी द्या। ही संधी ज्यांच्यासाठी आहे ज्यांनी KYC केली पण ते चुकलेली होती। तसंच महत्त्वाचं म्हणजे आपलं रेशन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, हे तुमचं अपडेट नाहीये किंवा मोबाईल नंबर जुना आहे, अपडेट केलेला नाही। बहिणींनो, काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स असतात ते तुम्हाला नेहमी अपडेट करावे लागतात। तुम्ही जर ते कागदपत्र अपडेट केले नाही तर सरकारला कळत नाही ही व्यक्ती आयात आहे किंवा नाही, यांच्या नावावर कोणीतरी दुसरा लाभ घेत आहे का, या सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या असतात। त्यासाठी त्यांना ते करावं लागतं। आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या KYC च्या वेबसाईटवर जायचंय। त्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला KYC करणे अतिशय गरजेचे आहे। लाडक्या बहिणींनो, आता ही संधी गमावू नका। बहिणींनो, मी तुम्हाला वारंवार सांगत होते की आपण सरकारकडे काही मागण्या करत आहोत, तर आपण ही सुद्धा मागणी केलेली होती की KYC ची मुदतवाढ मिळू द्या। तर आपल्या छोट्या मोठ्या मागणींना सुद्धा यश आलेलं आहे। तर KYC वाढवण्यासाठी आपण सुद्धा थोडासा हातभार लावलेला आहे, त्यामुळे कोणीच टेन्शन घ्यायची नाही। आपण 30 एप्रिल पर्यंत ही KYC करायची आहे आणि ऑनलाईन पद्धतीनेच ही KYC होणार आहे। जर तुम्ही KYC ची मुदतवाढ दिली तर फेब्रुवारीचा हप्ता का नाही आला? जर हप्ता का नाही आला तर आम्ही काय करायचं? ते सुद्धा सरकारला एक विनंती आहे की सरसकट हप्ता द्यावा। ज्या वेळेस तुम्ही कायमचे रूल्स लावाल, आता या महिन्यापासून पुढचे हप्ते KYC केलेवाल्यांनाच मिळणार आहेत, त्यावेळेस ठीक आहे, परंतु तुम्ही मुदत देता आणि परत वाढवतात, तुम्ही त्या महिन्यासाठी स्किप करताय का, असा प्रॉब्लेम दिसतोय। तर ज्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता आलेला नाही त्यांनी नक्कीच कमेंट करा, तुमची KYC झालेली आहे का, तुमची बँक कोणती आहे, तुमचे सर्व डॉक्युमेंट्स क्लिअर आहे का? काय झालेलं आहे मागच्या वेळेस तर भरपूर लाडक्या बहिणींच्या घरी 4 चाकी वाहन आहे। भरपूर लाडक्या बहिणींची आर्थिक स्थिती सुद्धा सुधारलेली आहे, तर त्यांची कुठंतरी पडताळणी सरकारने केलेली असावी। पण सरकारकडे मागणी आहे, जर तुम्ही KYC ची अट ठेवत असाल तर तुम्ही सरसकट लाडक्या बहिणींना हप्ता द्यायलाच पाहिजे, पण त्यामुळे तुमचा सुद्धा हप्ता आलेला नसावा। भरपूर लाडक्या बहिणी अशा आहे ज्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आलेला नाहीये। कृपया करून सर्व बहिणींनी कमेंट नक्की करा की तुम्हाला कोणता हप्ता आलेला नाहीये, कारण की बहिणींनो, तुम्ही कमेंट्स केल्या नाही तर आपल्याला मागणी करता येणार नाही आणि हप्ता सर्व बहिणींना येणारच आहे। त्यामुळे अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राइब करा।